नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय जवान जय किसान, अन्नदाता सुखी भव. मित्रांनो, मी गणेश आप्पा. मित्रांनो, आपण आता थोड्याशा मारूया गप्पा. तर मित्रांनो, एक खुश खबर सांगतो तुम्हाला. खुश खबर ही आहे, खरंच खुश खबर आहे आपल्यासाठी, की आपल्या संसदेत जे काही खासदार निवडून गेले, ज्यांच्यासाठी आपण खूप मेहनत घेतली, एवढी मेहनत घेतली का आपण आपल्याच गावातल्या गावागावातल्या एकमेकावर धावून पडलो, अशा आपल्या लाडक्या खासदारांना 24% वेतन वाढ होणार आहे. म्हणजे 1 लाख पगाराच्या जागी त्यांना 1,24,000 पगार भेटणार, अशा सध्या बातम्या आहे. निश्चितच मित्रांनो, आपण आता त्यावर पेढे वाटायला पाहिजे. अरे, आपले नेत्याला पगार वाढला म्हणजे आपल्याला खुशीची गोष्ट आहे की नाही? कारण की आपण मेहनत खूप घेतली ना, आहे की नाही? म्हणून आपण आता पेढे वाटायला पाहिजे. म्हणून ही खुश खबर आपण चांगली आनंदात साजरी करायला पाहिजे, आहे की नाही? आता कुणी म्हणन, अरे तुम्ही काही भाषा बदलवली का? नाही म्हणणार तर नाही कुणी, पण तसंही आपल्याला काय काम आहे? शेतकऱ्याला काय काम आहे? आपल्या शेतमालाचे भाव वाढले पाहिजे. आपल्याला काय काम आहे पैशाचं? आपण शेतकरी, आपल्या शेतमालाचे भाव वाढले पाहिजे बा, आपली कर्जमाफी झाली पाहिजे बा. याचं काय काम आहे आपल्याला? आपल्याला काय गरज आहे? कारण आपल्याला जर कर्जमाफी झाली, राज्याच्या म्हणा, देशाच्या म्हणा, तिजोरीवर बोजा येते, बोजा. त्याच्यामुळं आपल्याला कर्जमाफी किंवा आपल्या शेतमालाले उत्पादन खर्चानुसार भाव, याची काय गरज आहे की नाही? तर मित्रांनो, बस वायतेवा पेरतेवा, जी बैला जिन तुझ्या मागे मी, 2 बैला मागचा 3रा बैल मी. आपलं असंच चालणार आहे. सध्या तरी सध्याच्या परिस्थितीत आपल्याला लाभार्थ्यामध्ये 2, एक खासदार मंडळी आणि लाडक्या बहिणी, नाही लाडक्या बहिणी, सॉरी, लाडक्या बहिणीचाही बजेट जरा आता घसरलेला आहे. कारण लाडक्या बहिणी जवळपास अर्ध्या लाडक्या राहते की नाही, हा प्रश्न आहेच. मला तर वाटते आपल्या लाडक्या बहिणीची एसटीची तिकीट सुद्धा, जे हाफ तिकीट होती ना, ती सुद्धा बंद होते वाटते. कारण मी बातमी ऐकली की बा एसटी महामंडळ घाट्यात आहे. कारण लाडक्या बहिणीच्या अर्ध्या तिकिटीमुळं एसटी घाट्यात आहे, अशी बातमी पाहायला भेटली. त्याच्यामुळे आता ते काही लाभार्थ्यातून एवढ्या काही म्हणजे पूर्णतः लाभार्थी असं म्हणता येणार नाही, पण खासदार मंडळी, मंत्री लोक मस्त लाभार्थी आहेत. त्यांचा झाला, तुमचं काही होणे नाही, असंच चित्र आहे. तर मित्रांनो, आता आणि कसं आता आपल्याला बोला लागेलच ना, कारण मी तर आत्ताच बोलणं चालू केलं यूट्यूबच्या, इंस्टाग्रामच्या माध्यमातून. परंतु हे काही जास्त दिवस बोलताही येणार नाही, हे तेवढंच नक्की आहे. कारण डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन नावाचा कायदा आता लागू होणार, अशी चर्चा चालू आहे. काल मी रवीश कुमारच्या यूट्यूब चॅनलवरही त्याची बातमी ऐकली, पाहिली का DPDP असा तो कायदा आहे, डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट. तर मित्रांनो, हा कायदा काय म्हणते, कसा हा जर कायदा आला तर काय राहील, कसा राहील? तर ते असं आहे की तुम्ही पत्रकार असो किंवा युट्यूबर असो, त्यांच्यासाठी असा तो कायदा आहे की जर कोणी घोटाळा केला एखाद्या कंपनीनं, तुम्हाला उदाहरण सांगतो, उदाहरण जर द्यायचं झालं तर आमच्या नियरमध्ये मागच्या वर्षी एका शेतकऱ्यांचं आंदोलन झालं होतं एक दिवशी. त्याच्यामध्ये कोणतरी एक शेतकरी नेते आले होते आणि त्यांनी यवतमाळ जिल्ह्याचा पीक विमा आकडेवारीसहित कोण्या कंपनीनं खाल्ला हे स्पष्ट ऑनलाईन, म्हणजे ऑन रेकॉर्ड ते बोलले होते, माईकवर ते बोलले होते. परंतु आता जर कोणा घोटाळा केला, समजा आपण शेतकरी आहोत, शेतकऱ्याच्या संदर्भात कोण एवढा युरिया खाल्ला, कोण तेवढं DAP खाल्लं, कोण बियाण्यात एवढा घोळ केला कोण्या कंपनीनं म्हणा, वगैरे वगैरे, तर कोणताही पत्रकार किंवा कोणता युट्यूबर त्याचं नाव घेऊ शकणार नाही, शिवाय त्याच्या संमतीशिवाय. ज्यानं घोटाळा केला असा त्याला वाटते, त्याचं नाव, त्याची संमती घ्यायला लागेल, किंवा तुम्ही एवढा घोटाळा केला अशी चर्चा आहे आमच्या कानावर, तुमचं नाव घेऊ शकतो का? आता मला सांगा, कोणता घोटाळेबाज नाव घ्यायला लावणार आपलं? का बा मी घोटाळा केला, घे तुझ्या न्यूज चॅनलवर माझं नाव घे, अशी परवानगी कोणी देईल का? संमती देईल का?
कुणाच्या डोक्यातून ही आयडिया बरं? याचा दंड किती आहे? याचा दंड आहे म्हणते 2.5 कोटी रुपये. जर 2.5 कोटी नाही भरले तर 5 कोटी रुपये. तुम्ही जर कुणाचा नाव घेऊन जर बोलसान त्याच्या संमतीशिवाय तर तुम्हाला 2.5 कोटी. हे पत्रकार लोकांना असं आहे. मग ते त्याच्यामुळं जेवढे दिवस बोलणं होते तेवढे दिवस आपल्याजवळ काय हे बापदाद्याची आहे. याची जरी या धुऱ्यापासून त्यापर्यंत धुऱ्यापर्यंत विकतो म्हटलं ना तरी आपल्या त्यांना 2.5 कोटीची भरती होणार नाही. म्हणून जोपर्यंत बोलता येते तोपर्यंत बोलायचं. बोलण्यावर सुद्धा पाबंदी. एवढे काही आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य या भारतीय संविधानानं दिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण म्हणतो. आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून बोलतो, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून बोलतो. आता हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहील की नाही राहील ते पाहण्यासारखं राहील. व्हिडिओ बघितलाय तुम्ही, आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद. जय जवान जय किसान.